मित्रांनो, इंडिगोचा हा फ्लाईट कॅन्सलेशनचा क्रायसिस आला ना, हा विचार करून आणलेलीच गोष्ट आहे अशी मला वाटायला लागली. कारण या लोकांना पैसे कमी पडायला लागले ना, की सामान्य जनतेची कसे मारायचे ना यांना पक्क माहीत आहे, कुठून कशी मारून घ्यायची. हां, एकीकडे ज्यांनी फ्लाईट बुक केली त्यांची आता रिफंड कधी प्रोसेस होतील बघू, आता होतील तेव्हा होते, तोपर्यंत घ्या पैसे खाऊन घ्यायचं. आणि परत इकडे जे शेअर मार्केटमध्ये कंपनीचे जे शेअर्स घेऊन बसलेले लोक त्यांची पण मारून ठेवली. हां, 6,000 शेअर्स आता आला ना, 4,800वर 5-6 दिवसातच, जास्ती नाही. हां, लगेच खेळ असतो यांच्याकडे. हां, सुट्टी नाही. आता घे, फुटणं पण मारली, मागणं पण मारली, आता काय सुट्टी नाही बा. आणि गव्हर्नमेंट यांनी तर नांग्याच टाकलाय त्यांच्यासमोर. हां, कशाला झक मारायला रूल आणलेला. हां, जर निभवायलाच होत नाही, लागूच करता येत नाही तर कशाला रूल तर लावून घ्यायचा, आणायचाच कशाला रूल. हां, आणि कंपनी जर करूच शकत नाही तर जबाबदारी कोण घेणार याची? हे झंडमाम लोक आहेत. हां, तुम्हाला काय वाटतं? हे नक्कीच साजिश यांनी विचार करून आणले. आणि ज्या लोकांना माहीत होतं की हे कांड होणार आहेत त्यांनी बरोबर शेअर शॉर्ट करून ठेवले असते. आणि सगळ्यांची शॉर्ट करून ठेवलं या लोकांनी. ह्या बोंब. हां, आईला